खामगाव शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे पेरले, परंतु पुरेसा पाऊस पडूनही शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे उगवलेच नाही। त्यामुळे आज 9 जुलै रोजी भाजपाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच या बीज उत्पादक कंपन्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी तहसीलदार व उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत दत्ताजी भरणे कृषी मंत्री व ना. ॲड. आकाशदादा फुंडकर कामगार मंत्री तथा आमदार खामगाव विधानसभा मतदारसंघ यांना भारतीय जनता पार्टी खामगावच्या वतीने निवेदन देण्यात आले। खामगाव शेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनचा पेरणा केला, परंतु पुरेसा पाऊस पडूनही सोयाबीनचे बियाणे उगवले नाही। यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा वाया गेला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। अशा निकृष्ट बियाण्यांबाबत संबंधित कृषी केंद्राकडे बियाणे बदलवून मागण्यास शेतकरी गेले असता त्यांनी बियाणे बदलवून देण्यास असमर्थता दर्शविली आहे। त्यामुळे शेतकऱ्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता। शेतकऱ्यांच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी खामगाव तर्फे आज 9 जुलै रोजी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्फत दत्ता भरणे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य यांना तसेच तहसीलदार खामगाव यांना निवेदन देण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष नरेंद्र शिंगोट, श्यामसुंदर पाटेखेडे तसंच भाजपा पदाधिकारी राजेश तेलंग, चेतन फुंडकर, महादेव देशमुख, प्रदीप हरमकार, नंदकिशोर टिकार, राजेश टिकार, दत्तात्रय टिकार, प्रवीण टिकार, विठ्ठल अंभोरे, वैभव ढोरे, भगवानसिंग सोळंके, शालिकराम राठोड, युवराज मोरे, मुरलीधर दळवी, योगेश राऊत, दादाराव चव्हाण यांची उपस्थिती होती। महाभूमी डिजिटल साठी अनुप गवळी, खामगाव। आजचं निवेदन जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाने यावर्षी जी पेरणी केली आणि पेरणी करत असताना पाऊस सुद्धा चांगला झालेला आहे, पण बुस्टर कंपनीचं, उन्नती कंपनीचं जे सोयाबीन आहे ते सोयाबीन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरलं आणि त्याची उगम शक्ती नसल्यामुळे ते सोयाबीन कोणत्या शेतकऱ्याचं निघालं नाही। त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा करून भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तसंच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्याकडे धाव घेतली आणि दादांना त्यांनी सांगितलं, पण सन्माननीय मंत्री महोदय हे महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन असल्यामुळे ते मुंबईला अधिवेशनामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शांभू पाटेकर, नरेंद्र शिंगोटे यांच्याकडे फोनद्वारे कल्पना देऊन आणि सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सन्मान्य तहसीलदार खामगाव यांच्याकडे निवेदन देण्याकरता त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना सांगितलं की ताबडतोब ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या ताबडतोब तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून त्या शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी आवर्जून आम्ही त्यांना केली। आणि सन्माननीय मंत्री महोदय आकाशदादा फुंडकर यांनी सुद्धा तहसीलदारांना फोन करून आमचं निवेदन त्या ठिकाणी